पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, हाय, हॅलो। आज मी इथे आले आपल्या आवडत्या प्रोग्राम मध्ये, ज्याचं नाव आहे नातं तुझं माझं। आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे। इथे आपण काही पाहुण्यांना या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने आमंत्रित करतो आणि वेगवेगळ्या रिलेशन्सवर मनमोकळेपणाने बोलतो। नातं जपताना, टिकवताना धमाल आपल्याला येते की तारेवरची कसरत करायला लागते, हे खुमासदार गप्पांच्या माध्यमातून सांगतो। आज माझ्यासोबत इथे आहेत मिस्टर संग्राम बोलके। नावाला जागून ते आज एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहेत। नवऱ्याने बायकोचं कितपत ऐकावं आणि बायकोचे टोमणे कसे टाळावेत ह्या विषयावर। कदाचित आज तुम्हाला इथे सुखी संसाराचं सिक्रेट ऐकायला मिळू शकतं। मिस्टर संग्राम बोलके, बोला। नमस्कार। माझं लग्न होऊन 8 वर्ष पूर्ण झाली, पण थोड्या वर्षात आम्हा दोघांमध्ये एकदाही भांडण झालेलं नाही। आणि म्हणूनच मी तुम्हाला आज माझ्या संसारातल्या काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे। शी बाबा, जरा काही चांगलं बघायला जावं ना, तर नेमकं ह्याला काहीतरी होऊन जातं। अगं चिडचिड कशाला करते? काय? ऐक ना, तुला जर का तो व्हिडिओ एवढा आवडला असेल ना, तर आपण तो व्हिडिओ फोनवर थेट मागवूनच घेऊया। कसा मागवणार? जणू काही तुमची ओळखच आहे की नाही तिकडे? अगं ओळख आहे म्हणजे काय, माझ्या सख्या चुलत भावाची नात आहे अवनी गोलक। तू आता ही जी मुलाखत पाहिलीस ना, तो चॅनल देखील तिचा स्वतःचा आहे। अहो, काय सांगताय काय तुम्ही? खरंच? सिलवाजी, म्हणजे ना लहानपणापासूनची माझी अशी एक इच्छा आहे की माझी सुद्धा अशी कुणीतरी एक आपली छोटीशी मुलाखत घ्यावी। नाही म्हणजे ती एवढी तुमच्या नात्यातले म्हणता, तर सांगाल का माझी एक मुलाखत घ्यायला? सांगाल का म्हणजे काय, सांगेनच आणि घेणारच ती। माझ्या शब्दाबाहेर नाही काय ती। सिलवाजी, काय सांगताय काय तुम्ही? सांगा सांगा। ते मी सांगीन ग, पण तू मुलाखत कुठल्या विषयावर देशील? मी सुचवू का? सुनेला मुठीत कसं ठेवायचं या विषयावर मुलाखत देतो। नाही 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 नाही, मुळात ना सुनेला मुठीत ठेवणे इच्छाच चुकीची आहे। नाही नाही, ही अशी इच्छाच कोणी करू नये सासूने। नाही म्हणजे मीही कधीतरी बोलले असे, नाही असं नाही म्हणत आहे, पण ते असंच आपलं गमतीत, मनापासून नाही काही। अगे मुलाखती तरी कुठे मनापासून असतात? त्या पण अशाच असतात। या विषयावरती जर तू काही शेलक्या आणि विशेष टिप्पण्या दिल्यास तर तुझी ही मुलाखत आहे ना प्रचंड प्रसिद्ध होईल बघ तू। हो, देशभरच्या सासवा तुझा आदर्श घेतील। आहेस कुठे? आणि काय सांगावं, मुलाखत समजा तितकीच चांगली झाली तर टीव्हीवर सुद्धा दाखवतील। हे असं जर खरं होणार असेल ना, तर बघच आता मी काय करते। सांगा माझी मुलाखत घ्यायला। आता ही सरिता मंत्री जगभरातल्या सासवांना आपल्या सुनांना मुठीत कसं ठेवायचं याचा मूलमंत्र शिकवेल। अंकू, अंकू अगं लवकर ये ना, भूक लागली आहे ग, जेवायचंय, ये ना पटकन। मी हे खाऊ? हे बघ, मी आलीये पण सासूबाईंना बोलव, संध्याकाळपासून तिकडे खोलीतच बसलेत। मी किती वेळा हाक मारून विचारलं, बरं वाटत नाहीये का? तुम्हाला म्हणतात डू नॉट डिस्टर्ब। मग बापरे, म्हणजे दार तोडावं लागणार। सासूबाई काय आहे? उद्या माझा इंटरव्ह्यू आहे ना, मग छान दिसायला हवं ना, म्हणून केलंय सगळं। एक मिनिट, तुझा कुठला इंटरव्ह्यू आहे? सुनेला मुठीत कसं ठेवायचं ह्याच्यावर बोलणार आहे मी। म्हणजे तुला आयुष्यभर जे कधीच जमलं नाहीये ते तू इंटरव्ह्यू मध्ये सांगणारच काय? शंतनू, खबरदार मला असं म्हणालास तर मी जर मनात आणलं ना, तर सुनेला बरोबर। सरिता, तू आता भलतं सलतं काही ठरवू नकोस बाई। उद्या संध्याकाळी अवनीने तुझी मुलाखत ठेवलीये, ती दे। त्याची तयारी कर। हो बघा ना, तयारी झालीये सुरू। छान छान छान। उद्या संध्याकाळी 4 वाजता तुझी लाईव्ह मुलाखत आहे। हे भारी काम केलेत तुम्ही। आता असं भारी देते की नेहमी इंटरव्ह्यू, बघाच तुम्ही।
जगातल्या सगळ्या सासवाकीने मला मार्गदर्शक ठरवतील ती अगं काय सांगू तुला, जेव्हापासून माझ्या सुनेला माझा विषय कळला ना इंटरव्ह्यूचा, तेव्हापासून नुसते डोळे फाडून फाडून बघते माझ्याकडे. पण मी कुठली ऐकतेय. आता बघ सुनेला मुठीत कसं ठेवायचं या विषयावर मी कशी भरभरून बोलते की नाही. सगळ्या सासवा नुसत्या ऐकत राहतील. नाही म्हणजे काही सुनाण्याचा त्रास होईलही, पण मी त्याला काय करणार, मी बाई भडा भडा बोलून टाकणार सगळं. वहिनी 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 वहिनी, वड्याचं तेल वांग्यावर का काढतेस? नाही तर काय करू, ऐकलंच ना किती टोमणे मारतायत मला. मला तर असं वाटतंय ना हा इंटरव्ह्यू होऊच नाही. हा अगं असं कसं बोलतेस? अगं 2 तासात ती बाई ऑनलाईन येणार आहे. हे बघ 2 वाजलेत, आईचा इंटरव्ह्यू चालू होईल. देवा, नाही आता देवच मला वाचवू शकतो या टोमण्यांपासून आणि इंटरव्ह्यू पासून. देवा ऐकते बरं का, मी सगळं काही ऐकते, पण तू देवाकडे कितीही प्रार्थना केलीस ना तर याचा काही उपयोग नाहीये. मी इंटरव्ह्यू देणारच, मी अगदी भरभरून बोलणार. जीप चावली गेली. मग सावकाश खायचं ना. बघू बघू जीप बघू मला जरा. सावकाश सावकाश सावकाश. अरे बापरे, जवळ जवळ तुकडा पडलाय. बापरे, तुकडा पडला. बाजू बाजू, कुठे तुकडा? हडाय मला मला हडळ म्हणताय. सासूबाई टोमण्यांपर्यंत ठीक होता, हे काय हडळ वगैरे? हडाय नाही, हडाय. अच्छा कुठून आणू हडळ? काय काय बोलताय? हडाय. आई 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 स्वतः चुकीचं बोलते. नाही का नवनाथ. कोण नवनाथ? काय परत काय हडळ? अगं हडाय नाही, हडाय. नाही कळत. भंडारा भंडारा काय अच्छा अच्छा. मी काय म्हणते, मी आणते हळद. पण सासूबाई तुम्हाला बोलता येत नाही हो. इंटरव्ह्यूला हडळ म्हणालात तर तुम्ही इंटरव्ह्यू कसा देणार? नाही बोलत आहे, काय बोलतेस तू? वाट लागली सगळी. सरिते, हे बघ माझ्या मोबाईलवर तिने लिंक पाठवली आहे मला सुद्धा. आता तू तुझा मोबाईल उघड, त्या लिंकवर जा, म्हणजे तुझा लाईव्ह इंटरव्ह्यू होईल. काय गोड झालंय? अगं बाई काही कळत नाहीये, अशी काय बोलतेय? जीप नकोय, जायचं नाही कुठे, इथे इथूनच द्यायचं. जीप जीप, हा त्याचं काय? घ्या, आजच चावून घ्यायची होती जीप तुला. अगो बाई, अगं किती मुश्किलीने हा इंटरव्ह्यू मिळवला तुझ्यासाठी मी. आता आयत्या वेळेला घात करू नको तू, कॅन्सल नाही करता येत. किती मुश्किलीने पटवलं मी अवनीला. इंटरव्ह्यू तुला द्यावाच लागेल. हो चालले मी, मग तुझं तू बघ. काय झालं सासूबाई, काय म्हणाल्या सुरुवातजी? असं म्हणतात. काय बोलत? कळत नाहीये, नीट बोला ना. सांगू मी आज बरोबर ठीक आहे, जाऊ दे, नका सांगू. मी काय म्हणते, तुम्ही कुठली साईड देणार इंटरव्ह्यूला? तुमचे केस विचारून देऊ का? हे सांगू असे बोलले मला
मला काही कळत नाहीये, पण मला कमाल एका गोष्टीची वाटते. बोलता येत नाहीये, होत आहे, पण तरी सुद्धा पल्लेदार वाक्य घ्यायची हौस नाही गेली तुमची. बरं ओके, नाही चिडवत काय हरकत नाही. मी काय करू आता, मला नाही होते कंट्रोल. बरं, आणि प्रश्न हा नाही आहे की तुम्ही काय इंटरव्ह्यू देणार, मला हे कळत नाही तुम्ही इंटरव्ह्यू देणार कसा. ते म्हणजे तू ना मुद्दाम करतेस मला माहितीये. अरे जे असं आहे ना चालू द्या म्हणून तू असं वागते. एकदा का माझी जीव बरी होते ग, मग बघते मी तुला कळलं. काय खूप मिळाले मला इथे सासूला मला साडी करून तुला तिच्यावरती. बरं ठीक आहे, मला काय वाटतं माहिती आहे का सासूबाई, ऑन अ सिरियस नोट इंटरव्ह्यू कॅन्सल करूया. नाही म्हणजे नाही करताना. अहो पण तुम्ही कशा देणार इंटरव्ह्यू सासूबाई, तुमच्या इंटरव्ह्यू दिला तर फक्त मी नाही अख्खं जग तुमच्या हातात आहे. तेच ना, आता माझ्याकडे एक आयडिया आहे. हा, आपण एक काम करूया ज्याने तुम्हाला इंटरव्ह्यू देता येईल. सांगते नाही असं आहे, सांगते. मला सांगा, तुमचा इंटरव्ह्यू मोबाईलवर होणार आहे ना, मग तुम्ही मोबाईल समोर बसा, मी तुमच्या मागे बसते आणि तुम्ही फक्त ओठ हलवा, मी शब्द बोलते. कसं जमणार म्हणजे काय? अहो ते का फिल्म्स मध्ये दाखवतात, म्हणजे हिरो फक्त करत असतो आणि मागे प्लेबॅक कोणीतरी वेगळंच देत असतं किती. मग एक्झॅक्टली तसंच आपण करूया. तुम्ही काय ना त्या प्रश्नांना काय उत्तर देणार आहात हे मुद्दे मला आधीच सांगून ठेवा, आपण तयारी करू. म्हणजे तुम्ही आणि मी मागे हॅलो नमस्कार हाय नमस्कार नमस्कार हॅलो हाय जमते गेली छान. हे सगळं व्हायला हवंय. सून आपली मुलगी कधीच होत नसते. मुली सगळ्यात जास्त उद्धटपणे आपल्या आईशीच वागतात. त्यामुळे सासूने आपल्या सुनेची आई होण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर त्या सासूशी उद्धटपणे वागायला कसरणार नाहीत. सुनांना घरातील सगळी कामं करायची सवय लावायला पाहिजे. 24 तासांपैकी 18 तास सुनेला डोळे वटारूनच बघायला पाहिजे. सून घरात आल्यानंतर किमान वर्षभर तरी तिच्यासोबत अरेरावीपणे वागल्याने ती आपल्याला घाबरू लागते आणि नंतर मग आपल्याला घाबरून आपलं निमूटपणे ऐकायची तिला सवय लागते. सुनेसोबत मैत्री ठेवायची नसते, अशाने सुना शेफारतात. आपले हे सगळं आईने लिहिलंय, हा डेंजर आहे. एक्झॅक्टली. मग तुला काय वाटतं मी काय एवढी संतापली आहे? बरं, आणि हे सगळं लिहून त्यांची अशी अपेक्षा आहे की मी त्यांना मदत करावी? नाही अंकू असं असेल ना तर काहीतरी गडबड आहे. म्हणजे आईने जर तुझी मदत मागितली तर मग तिने हे सगळं लिहिणं शक्यच नाहीये. मग कोण लिहिणार? आणि सुनांबद्दल असं कोण लिहू शकतं? नाही म्हणजे लिहिलं तिनेच आहे, पण असं तिच्या मनात हे सगळं नाहीये. कळतंय का तुला? तिच्या मनात नाहीये हे सगळं काहीच. म्हणजे हे बघ, तुमच्या दोघींमध्ये कितीही नोकझोक असली ती आई तुझ्याबद्दल असं काहीतरी कधीच लिहिणार नाही. मला काय वाटतंय माहितीये का, या कार्यक्रमाचा ना फॉर्मॅटच तसा असेल म्हणून तिला असं लिहावं लागलं असणार. कळतंय का? मग अशा कार्यक्रमात पार्टिसिपेट का करायचंय? यार बोलतेस तू? तुला माहितीये ना आईला इंटरव्ह्यू द्यायची किती इच्छा आहे, म्हणजे किती डेस्परेट आहे ती, माहितीये ना तुला. तरी सुद्धा तिने नकार दिला होता इंटरव्ह्यू द्यायला, पण सुरुवातीने सुचवलं म्हणून परत तयार झाली. आणि कसं आहे, आता तू अशी छान मदत करायला तयार झालीस ना, मग त्या वेळेला नाही नकोस प्लीज. मी जर हे सगळं बोलले ना त्या इंटरव्ह्यू मध्ये तर सून म्हणून माझा स्वतःवरचा विश्वास उडून जाईल. हो बाबा, पण जर तू नकार दिला मदत करायला आणि आई जर रुसली तर मग माफी पण तुलाच मागायला लागेल ना. मी असं कुठे म्हणाले की मी मदत करणार नाहीये? म्हणजे तू मदत करणारच ना यार. आय लव्ह यू यार. मला माहिती होतं तू हे सगळे जे आईने लिहिलंय ना हे फार काही मनावर घेणारच नाही. मनावर घेतलं नाहीये असं नाही म्हणाले मी. काय चाललंय तुझ्या डोक्यात नक्की? हा, तू काय करणार कायस? आता ते तुला इंटरव्ह्यू सुरू झाल्यावरच कळेल. ठीक आहे ना, नीट आहे. ओके, वाव तनु मॅचिंग आहे. हा मॅचिंग आहे.
चला रेडी? एकदा आपण प्रॅक्टिस करून घेऊया. हा चला सुरू. नमस्कार, मी सरिता माधव मंत्री. या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. दमते तुला दमतंय. तू माझी नंतर तर ए पत्नविता. आता कुठे पत्न बितन, आता काय ए, आलंय माझं मला. त्याचं बोलू नव्हतं तू. आलंय आता सुरू होईल 2 मिनिटात. चला हा आधी आन्सर करा कॉल. हा नमस्कार, हाय, हॅलो, मी तुमची लाडकी अवनी. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या प्रोग्राम मध्ये, ज्याचं नाव आहे नातं तुझं माझं. आज आपल्या सोबत इथे आहेत सरिता माधव मंत्री. हाय आंटी. नमस्कार. आज सरिता मंत्री एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहेत, जो सासवांच्या मनातला विषय आहे. सुनांना मुठीत कसं ठेवायचं. तर मला सांगा, तुम्हाला खरंच वाटतं का सुनांना मुठीत ठेवण्याची गरज आहे का? काय गरज आहे मला सांगा. सून ही काय वस्तू किंवा गुलाम आहे का? हा, जशी आपली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा आपल्याला असं वाटतं की तिने गुण्या गोविंदांना नांदावं, तसंच जेव्हा आपल्याकडे सून येते ना तेव्हा तिच्याकडेही प्रेमानेच बघितलं पाहिजे. तिला मुठीत ठेवायची स्वप्न कशाला बघायची. सरिता मंत्री, सुनांना ताब्यात कसं ठेवायचं असा विषय आहे आपला. पण तुम्ही तर सुनेच्या प्रेमात दिसताय. का हसू नये. मला सांगा, सासूने सुनेचा कायम राग करावा का? तिला टोमणे मारावेत का? कशासाठी? सासू सुनेच्या नात्यामध्ये प्रेम, माया आणि एकमेकींबद्दल आदर असायला हवा. आणि हेच गुण त्या दोघींच्या नात्यांचं प्रतीक का असू शकत नाहीत मला सांगा. पण तुम्ही म्हणताय तशी सासू सुनेच्या नात्याची प्रतिमा होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. आपल्या घरी जी सून आलीये तिला आपली मुलगी असल्यासारखंच समजायचं. तिला ओरडायचं नाही, तिला समजून घ्यायचं, तिला 4 गोष्टी उपदेशाच्या सांगायच्या. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझी सून आहे ना अगदी तशीच आहे. हल्लीच्या मुली असतात असं हुशार. बघा ना, माझी सून जॉबला जाते पण तरी आमच्या सगळ्या घरच्यांचं किती छान करते. आम्हा सासू सासऱ्यांचं सुद्धा अगदी आई वडील असल्यासारखं करते. आणि इतकी हुशार आहे माहितीये, मी तर अनेकदा सल्ले घेते तिच्याकडनं. तुम्ही सगळ्या सासवांना काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हाच संदेश देईन की आपल्या सुनांची प्रेमाने वागायचं, त्यांना टोमणे मारायचे नाही. हे जाहीरपणे जगाला सांगायलाही जाऊ नये, नाहीतर ते आपल्यावरच उलटतं बरं का. आपल्या मुलाला पिलू पिलू म्हणून लाडावून ठेवू नये आणि मुळात सुनेला कमी लेखू नये. वा 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 वा, क्या बात आहे. खूप छान बोललात तुम्ही. खरं तर आजचा विषय ऐकून अनेक सासवा एपिसोड बघायला आले असतील. त्यांना वाटलं असेल की सुनेला मुठीत कसं ठेवायचं याविषयी इथे क्लुप्त्या आणि युक्त्या मिळतील. पण तुम्ही बोलायला लागलात आणि सासू सुनेच्या आदर्श नात्याबद्दल सांगून गेलात. मित्रांनो, तर पुन्हा भेटूया नव्या भागात नवा विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय. केलं तर तुझ्या मनात आलं का? तालाकडले वाजव तू केलं तर सगळं मनात हातून माझ्या इंटरव्ह्यूची वाट लावून टाकली बायकोनी आणि वर हत्ते तू. झालं समाधान तुझं? झालं समाधान? इंटरव्ह्यू करणार सासूबाई, सासूबाई हे घ्या सरबत घ्या. मी सब्जा घातलाय त्याच्यात, जरा तुम्हाला जिभेला बरं वाटेल. घ्या. सरबत पी आई. त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये कारण मी त्यांच्या इंटरव्ह्यूचं वाटोळं केलं. घ्या. सरिते, अगं काय ग हे? त्या इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या सासवांचं वाभाडं काढून ठेवलंयस तू. एकाही सासूला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तू. का केलंस असं ग? आई, अरे बापरे, काय झालं? किती सारे मेसेज येतात त्यात. कोणाचे? बघ ना. हा, हे तर होणारच होतं. सगळ्या सोसायटीतल्या बायकांचे मेसेज असणार आहेत. काय म्हणतायत त्या? नाही नाही, सोसायटीतल्या तर आहेतच आणि सासवांचे नाही आहेत, फक्त सुनांचे पण आहेत आणि बाहेरच्यांचे ओळखीच्यांचे पण मेसेजेस आले आहेत. ह्या सगळ्या सुना म्हणतायत की तुमच्यासारखी सासू पहिल्यांदाच बघितलीये मी.
आमची पण इच्छा आहे की तुमच्यासारखी सासू आमच्या घरात असावी. इंटरव्ह्यू फार अप्रतिम झाला. सोशल मीडियावर सुद्धा खूप लोकांनी कमेंट केली आहे. ते असं व्हिडिओच्या खाली खूप कौतुक करतायत. सासूबाई खूप आवडला इंटरव्ह्यू. ओ सासूबाई, त्या आवनीचा फोन आलाय. हे बघा स्पीकरवर टाकते, ऐका. सरिता मावशी, सेलिब्रेशन करा, सेलिब्रेशन. तुमचा इंटरव्ह्यू तुफान गाजतोय. लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय, पाऊस. कितीतरी बायका तुमचं कौतुक करताय. तुमच्याकडे बघून खरंच असं वाटलं की ज्या घरात तुमच्यासारखी सासू असेल ना, त्या घरातल्या सुनेचे डोळे कधीच पाणवणार नाही. आणि कधी अश्रू आलेच तर ते आनंदाश्रूच असतील. खरंच यू आर अ ग्रेट सासू. सासूबाई आता का रडताय? सेलिब्रेशन करायचंय ना. हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणतात. हो मला माहितीये सासूबाई. तू काय करताय? मी एवढं चांगलं